नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघतोय इयत्ता 11वी मराठी मधील एक नाटक, ते म्हणजे सुंदर मी होणार. खरं तर नाटक अतिशय कमाल आहे आणि ते लिहिलं आहे पु ल देशपांडे यांनी. सुरुवात तर आपण करणार आहोतच, पण ॲज युजुअल खरं तर पु ल देशपांडे यांना परिचयाची अशी काही गरज नाहीये, कारण सगळेच त्यांना ओळखतात. पण तरी सुद्धा एक आपल्या नेहमीचं रुटीन म्हणून आपण बघूयात की नक्की लेखकांचा परिचय आहे काय. त्यांच्या अजून इतर साहित्य कृती कोणत्या आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय पु ल देशपांडे यांच्याबद्दल. थोर मराठी साहित्यिक आहेत, विनोदी लेखक आहेत, नाटककार आहेत, प्रवास वर्णनकार आहेत. प्रवास वर्णन म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण भेट देतो त्याचं पूर्ण वर्णन लिहून ठेवलं जातं, त्याला आपण म्हणतो प्रवास वर्णन. चतुरस्त्र कलावंत आहेत, सूक्ष्म निरीक्षण असेल किंवा मार्मिक आणि निर्मळ विनोद असेल, सरळ कल्पनाशक्ती आहे, भाषेचा कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण उपयोग असेल, हे सगळी त्यांची लेखन विशेष आहेत किंवा लेखनाची कौशल्य आहेत. खरं तर तुम्ही जर त्यांचं काही कथाकथन वगैरे ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ते भाषेला किंवा शब्दांचे खेळ करून कशा पद्धतीने व्यक्त होतात. सो अगेन ते आपल्याला या नाटकामध्ये पाहायला मिळणार आहेच. तुका म्हणे आता तुझे आहे तुझपाशी, अंमलदार सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी त्यांचे स्वतंत्र आणि रूपांतरित अशी नाटके प्रसिद्ध आहेत. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच खोगीर भारती असेल किंवा असामी असामी हे अगेन त्यांचं जे आहे तर ते युट्यूब वरती अवेलेबल आहे. सो इव्हन तुम्ही चेकआउट पण करू शकता. खिल्ली असेल, बटाट्याची शाळा आहे. मोस्टली ते तुम्ही ऐकलं असेल बटाट्याची शाळा वगैरे, कारण प्रचंड फेमस आहे. हसवणूक आहे इत्यादी विनोदी लेखसंग्रह आहेत. अपूर्वाई जे की एक प्रकारचं प्रवास वर्णन आहे. पूर्वरंग, जावे त्यांच्या देश ही सगळी प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्ती चरित्रात्मक पुस्तके सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत किंवा प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आणि वल्ली या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळालेला आहे आणि भारत सरकारने पद्मभूषण या पुस्तकाने त्यांना सन्मानित करण्यात सॉरी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो हा त्यांचा एक बेसिक परिचय आहे. आता आपण आपल्या नाटकाला किंवा पाठाला सुरुवात करूयात. सुंदर मी होणार या नाट्यलेखकास ब्राउनिंग पती पत्नींचा चरित्र ग्रंथ, व्हर्जिनिया वुल्फने लिहिलेले फ्लश हे पुस्तक आणि बॅरेट्स ऑफ विम्पोल स्ट्रीट हे नाटक या लेखनाचा आधार मिळाला आहे. असे असले तरी या नाटकातील महाराज, दिदी, संजय आणि इतर पात्रांना त्यांचा स्वतःचा असा एक वास आहे आणि याचा उल्लेख पु ल देशपांडे यांनी नाटकाच्या सुरुवातीस विनम्रपणे केला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखेचा किंवा प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळं असं काहीतरी म्हणणं आहे, जे की अर्थात आपण पूर्ण तर ह्या पाठामधून नाही बघणार आहोत, कारण हा एक भाग आहे फक्त त्या नाटकाचा, पण त्यातूनही तुम्हाला अंदाज येईलच. आता बघा आपण प्रस्तावना बघूया त्या पाठाची. खालसा झालेल्या संस्थानांच्या संस्थानिक महाराजांची बेबी, दिदी, राजेंद्र व प्रताप ही मुले आणि त्यांच्या कुटुंबाचे डॉक्टर अशी पात्र योजना प्रस्तुत नाट्य उतारामध्ये आपल्याला बघायला मिळते. स्टार्टिंग विथ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशात अनेक संस्थानं होती. तुम्हाला माहिती असेल तर सुरुवातीला म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हैदराबाद असेल किंवा इव्हन काश्मीर वगैरे असेल किंवा इतर अनेक भागामध्ये बडोदा असेल, अशी अनेक संस्थानं होती. त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर प्रदेशाचा किंवा भागाचा एक राजा असायचा, ज्याला आपण संस्थानिक म्हणतो. आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रत्येक संस्थानिकाला तो भाग स्वतंत्रपणे न देता काय करण्यात आलं होतं की हे सगळी संस्थानके एकत्र जोडून अखंड भारत करण्याचा मानस होता. आणि मग त्यासाठी ही संस्थाने खालसा करण्यात आली, म्हणजे विलीन करण्यात आली भारताच्या एकूण भूमीमध्ये किंवा आपण म्हणूया भारतीय भूखंडामध्ये. त्यांना एक वेगळा प्रदेश किंवा वेगळं राज्य न मानता ते आपल्या भारताचा भाग बनवण्यात आला. ठीक आहे, त्यांना आपल्या भारताचा भाग बनवण्यात आला. तर खालसा होणं म्हणजे काय? आपल्या भारतामध्ये विलीन होणं. त्यांना स्वतंत्र न मानता ते आता भारताचा भाग झालेले आहेत. सो ही संस्थाने खालसा केली. संस्थाने खालसा झाली तरी काही संस्थानिकांच्या मनोवृत्तीमध्ये फरक नाही पडत. संस्थानिकांच्या मनोवृत्तीमध्ये फरक पडत नाही म्हणजे काय? की त्यांना वाटायचं अजूनही आपणच राजे आहोत. म्हणजे इव्हन आता भारताचा जो कोणी मेन व्यक्ती असेल तर तो मेन राजा असणार आहे. राजा म्हणण्यापेक्षा तो मेन व्यक्ती असणार आहे, जो की भारतातल्या प्रत्येक राज्याचा, पूर्ण राष्ट्राचा राज्यकारभार बघणार आहे, संस्थानिक नाहीत. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटायचं की आपण मेन आहोत, आपल्या हाताखाली हा प्रदेश असला पाहिजे. सत्ताधीश म्हणून असलेला त्यांचा तोरा कमी झाला नाही आणि त्यामुळे राजे आणि त्यांचे कुटुंबीय, राजा व प्रजा यांच्यातील दरी कायम राहिली.
कारण अजूनही ते लोक मान्य करायलाच रेडी नव्हते की आता आपण राजे नाही आहोत, आता आपण एक सामान्य जनतेप्रमाणे राहिलं पाहिजे किंवा भारताचे जे काही रूल्स असतील ते फॉलो केले पाहिजेत, आपले नाही. हे त्यांनी मान्यच केलं नव्हतं अजून सुद्धा. त्यानंतर परिणाम असा झाला की संस्थानिक आणि कुटुंबीय यांच्यामध्ये मानसिक दुरावा निर्माण होऊ लागला, संघर्ष होऊ लागले आणि त्यांच्यातील संघर्ष प्रस्तुत नाट्य उतार्यामध्ये दर्शवलेले आहेत. नंदनवाडीच्या महाराजांच्या राजवाड्यामध्ये घडलेल्या घटना, प्रसंग आणि संवाद यातून हा संघर्ष प्रकट झाला आहे. राजवाड्यामध्ये घडलेले नाट्य अतिशय मार्मिकपणे या ठिकाणी मांडलेले आहे आणि हे नाट्य अधिक समजून घेण्यासाठी पूर्ण नाटक अवश्य वाचलं पाहिजे. हा तर एक छोटासा भाग आहे त्या नाटकातला. लेट अस स्टार्ट. स्टार्टिंग विथ बेबी. ही काही पात्र आहेत आपण इथे बघितली. महाराजांची बेबी आहे, दीदी आहे, राजेंद्र आणि प्रताप. ही त्यांची काय आहेत, मुलं आहेत महाराजांची, बेबी, दीदी, राजेंद्र आणि प्रताप. आणि त्यांचे कुटुंबियां म्हणजे फॅमिली डॉक्टर असतात त्याप्रमाणे एक डॉक्टर आहेत. सो बघा, स्टार्टिंग विथ बेबी. हेमलता देवी तुमचं पत्र, असं म्हणत ती त्यांना एक पत्र देते. माझा दीदी, हेमलता देवी म्हणजे दीदी आहेत, दीदी म्हणतात की माझं, तर बेबी म्हणतात हो, पण पप्पांचं दिसतंय, म्हणजे अक्षर वरून त्यांनी ओळखलं की पप्पांचं दिसतंय हे पत्र. राजेंद्र म्हणतो द्या टाळे डॉक्टर, मुक्काम लांबला. दीदी पत्र वाचू लागते आणि तिचा चेहरा एकदम उतरतो, म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी त्या पत्रामध्ये असावं. थकल्यासारखी ती खुर्चीवरती जाऊन बसते. मग आता बेबी विचारते काय झालं ग, म्हणजे दीदी काय झालं ग. तर त्यावर दीदी म्हणजेच हेमलता देवी ज्या आहेत तर त्या बेबीला पत्र देतात. प्रताप म्हणतो की दीदी वाच ना पत्र, म्हणजे काय आहे त्या पत्रामध्ये, वाच ना. तर डॉक्टर म्हणतात की आता ऑफकोर्स फॅमिली मध्ये काहीतरी चालू आहे किंवा हे सगळे मुलं मुलं एकत्र काहीतरी बोलतात तर आपण जाऊया असं त्यांना वाटतं. सो ते म्हणतात की मी रजा घेऊ का, म्हणजे मी जाऊ का. तर त्यावर दीदी म्हणते की नाही बसा डॉक्टर, म्हणजे नाही तुम्ही पण थांबा. आता बेबी ते पत्र वाचते. अनेक आशीर्वाद. आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो ते काम झाले. गेले काही दिवस तुझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यासारखे वाटत होते. प्रकृती अधिक झपाट्याने सुधारली पाहिजे. मुंबईत काही डॉक्टरांची आम्ही चर्चा केली. त्यांनी लंडनला जाण्याचा एक सल्ला दिला आहे. सो या ठिकाणी साधारणतः एक हाल काय आहे किंवा काय म्हणूया आपण, तेव्हाची एक परिस्थिती काय आहे किंवा आरोग्य कसं आहे वगैरे याबद्दल याच्यामध्ये लिहिलंय. तेथे अधिक चांगले उपचार होतील आणि पुढल्या महिन्यामध्ये आपण सर्वजण इंग्लंडला जाण्यासाठी निघत आहोत. कमीत कमी 2 वर्ष तरी तिथे राहावे लागेल असे डॉक्टरांचे मत आहे, कारण तेवढा वेळ त्या उपचारासाठी लागेल. आम्हाला आता कुठेही राहिले तरी सारखेच आहे. राजेंद्र, प्रताप आणि बेबी यांनाही प्रवासाची आवड आहे. त्यांना ही आनंदाची बातमी सांगावी. भयंकर राग येतो बेबीला हे पत्र वाचून आणि ती त्याचा चुरगुळा मुरगुळा करून अशी फेकून देते. आनंदाची बातमी, मी साफ सांगते दीदी, मी इंग्लंडला जाणार नाही आणि माझं ऐकायचं असेल तर तू देखील जाऊ नकोस. प्रताप आणि राजूला जाऊ दे. म्हणजे काय, बेबीचं असं म्हणणं आहे की इंग्लंडला काय मी जात नसते, तू पण नको जाऊ. तर राजू आणि प्रतापला जायचं असेल तर जाऊ दे. खरं तर उपचारासाठी जायचं असं पत्राचा मानस आहे याच्यामध्ये. राजेंद्र म्हणतो की का म्हणून, म्हणजे असं का बरं. बेबी म्हणते का म्हणून, पप्पांच्या पांगुळ गाड्याशिवाय कोलमडून पडाल तुम्ही, म्हणजे पप्पा जर इथे नसतील तर कसं होणार तुमचं, पप्पांशिवाय तुम्ही नाही राहू शकणार. त्यापेक्षा तुम्ही जा, म्हणजे तुम्ही खूप डिपेंड आहात किंवा तुम्ही खूप जास्त त्यांच्या वरती काय म्हणत आपण अवलंबून आहात आणि त्यामुळे तुम्ही काय करा, पप्पांसोबत जा इंग्लंडला, आम्ही हवं तर मी आणि दीदी ते राहतो, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रताप म्हणतो कशावरून तुला असं वाटतंय की म्हणजे आम्ही पप्पांवरती खूप जास्त डिपेंड वगैरे आहोत किंवा अवलंबून आहोत. तर बेबी म्हणते की इतके दिवस या वाड्यामध्ये गुपचूप राहिलात त्यावरून सांगते मी, वास्तविक बंडाचं निशाण उभं करायला हवं होतं ते तुम्ही. म्हणजे खरं तर ती अशी म्हणते की इतके दिवस तुम्ही काही स्वतःहून निर्णय घेतले नाही किंवा स्वतःहून तुम्ही बंड पुकारला नाही, तुम्ही फक्त असेच बसून राहिलात किंवा शांत बसून राहिलात. आणि त्यावरून बेबीला असं वाटतंय की राजेंद्र आणि प्रतापला स्वतःच असं काही मत नाहीये, ते वडिलांच्याच मतावरती किंवा त्यांच्यावरतीच अवलंबून आहेत. तर राजेंद्र असा म्हणतो की करू. त्यावर बेबी म्हणते केव्हा, म्हणजे कधी करणार तुम्ही म्हातारपणी. तुझ्या जागी मी असते तर केव्हा धडा शिकवला असता पप्पांना. आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही कधी करणार हे सगळं, म्हणजे मी जर असते तुझ्या ऐवजी तर आतापर्यंत करून झालं असतं. काय करून झालं असतं, बंड वगैरे पुकारून झालं असतं, कारण त्यांना इनफॅक्ट बेबीला पप्पांचा म्हणजेच महाराजांचा काहीतरी निर्णय पटला नाहीये आणि त्यामुळे ती चिडलीये हे इथून आपल्याला कळतंय. आता त्यावर पुढे प्रताप म्हणतो मग सध्या चालवलं आहेस ते काय आहे असं म्हणणं आहे तुझं, म्हणजे आता तू काही वेगळं करतेस का, आता जे करतेस ते पण तूच एक प्रकार वाटतोय मला तर.
आणि मग पुढे असं आहे, पप्पांना जवळ-जवळ रोज एक नवा धडा देत असतेस तू. म्हणजे आता पण तुझं जे वागणं आहे, त्यावरून कळतच आहे की तू पप्पांना रोज नवीन काहीतरी वेगळंच काहीतरी लेसन देते किंवा वेगळंच काहीतरी शिकवते किंवा काहीतरी वेगळं बोलतेस. हे कळतंय की अजून काय वेगळं कळायचं आहे. त्यावर राजेंद्र म्हणतो, वास्तविक पप्पांनी तुला शिकवण्याचे पैसे द्यायला हवेत. म्हणजे तू इतकं त्यांना रोज नवीन धडे शिकवतेस की पप्पांनी खरं तर तुला शिकवणी घेत असल्याप्रमाणे पैसे द्यायला पाहिजे. बेबी म्हणते, हे एकदा पप्पांच्या पुढे बोल ना. म्हणजे घरामध्ये भावंड कशी भांडतात आणि तसं यांचं चालू आहे. आणि सगळे एकमेकांची टांगखिचडी करतायत आणि खरं तर पप्पांबद्दल आहे, पण हे ऑफकोर्स जाऊन पप्पांना कोणी सांगणार नाही की असं असं चाललंय वगैरे वगैरे वगैरे. हे त्यांच्यातल्या गोष्टी आहेत. जसं तुम्ही पण तुमच्या घरामध्ये तुमच्या सिबलिंग्स बरोबर, आय मीन तुमच्या भावंडांबरोबर भांडत असाल किंवा ही अशी मस्करी चालू असेल, सिमिलरली या ठिकाणी पण चालू आहे. त्यावर राजेंद्र म्हणतो, बोलेल. त्यावर बेबी म्हणते, कधी? त्यावर राजेंद्र म्हणतो, ऐकशील का तू, म्हणजे मी काय म्हणतोय ते? हा मुद्दा आहे का? ऍक्च्युअल काय म्हणायचंय मला, ऐकशील का? तर बेबी म्हणते की त्या दिवशी भाऊबीज नसली तर ओवाळीन मी तुला. म्हणजे जरी तू जेव्हा हे बोलशील ना पप्पांसमोर, तेव्हा त्या दिवशी भाऊबीज जरी नसली तरी पण मी ओवाळीन तुला. म्हणजे एवढा मला आनंद होईल. त्यावर राजेंद्र म्हणतो की आणि मी देखील हक्काच्या कमाईची ओवाळणी घालीन तुला. आणि बरं, म्हणजे जेव्हा तू मला तेव्हा ओवाळशील तेव्हा मी सुद्धा माझ्या कमाईतून काहीतरी तुला देईन किंवा ओवाळणी देईन. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अशी फटाके उडवल्यासारखी बोलतायत पहा दीदीराजे. म्हणजे दीदी अजूनही शांतच आहे. दीदी पत्र वाचून एका खुर्चीवरती शांत बसलीये. बेबी, राजेंद्र प्रताप यांचं जे काही डिस्कशन सुरू आहे ते आपण ऐकलं. डॉक्टर आतापर्यंत फक्त ऐकून घेत होते, इन्व्हॉल्व नव्हते, कारण ऑफकोर्स हा घरचा मॅटर आहे त्याच्यामुळे. आणि आता खरं तर त्यांना कळत नाही एक्झॅक्टली की यांचं चाललंय काय. तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ऍक्च्युअल डिस्कशन किंवा ऍक्च्युअल चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून ते आता दीदी राजेंना इन्क्लूड करतायत त्याच्यामध्ये किंवा घेतायत या संवादामध्ये. तर आता दीदी राजे कसल्या विचारामध्ये पडला आहात तुम्ही, आणि ते विचारतायत दीदींना की तुमचा नेमका काय विचार चालू आहे. तर दीदी म्हणते की कसलाही नाही डॉक्टर. डॉक्टर म्हणतात, दीदी एवढं काय मनाला लावून घेता, म्हणजे एवढं एक्झॅक्टली झाले नक्की काय मनाला लावून घ्यायला. दीदी म्हणते की डॉक्टर तुम्ही विचारताय हे, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असून पण तुम्ही हे मला विचारताय. यावर डॉक्टर म्हणतो की म्हणतात की हो, मीच विचारतो. म्हणजे हो, म्हणजे मी विचारतोय तुला. दीदी, आयुष्यात खरा निर्णय घ्यायचा प्रसंग एखाद्याच वेळी येतो, असं म्हणजे एखाद्याच वेळी येतो. म्हणजे कधी कधी आपल्याला स्वतःलाच निर्णय घ्यावे लागतात. असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्यावेळी तो नीट घेतला किंवा एक मिनिट, हे खूप जास्त हे होते हा. त्यावेळी तो नीट घेता आला नाही तर सारं आयुष्य ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं शेवटी कुठल्या तरी खड्ड्यात जाऊन पडतं. म्हणजे खरं तर त्यांना असं म्हणायचं आहे की ज्या त्यावेळी जो तो निर्णय जर तुम्ही नाही घेतला किंवा तो जर चुकला, तर मग आपली जी गाडी सरळ मार्गे चालू असते तिला ब्रेक लागल्यासारखं होतं आणि ती कुठेतरी म्हणजे ब्रेक तुटल्यासारखं होतं आणि ती कुठेतरी जाऊन खड्ड्यात पडते. म्हणजे आपले निर्णय चुकतात. काही क्षण ते पण स्तब्ध होतात, कोण डॉक्टर. त्यावर बेबी म्हणते की डॉक्टर तुम्ही कसल्या तरी विचारामध्ये पडल्यासारखे दिसताय. आणि ते जेव्हा शांत होतात हे बोलून, तेव्हा बेबी लगेच ते ऑब्झर्व करते, ते निरीक्षण करते आणि मग ती बोलते की तुमचा काहीतरी वेगळा विचार चालू आहे. बाकी या वाड्यामध्ये विचार करणारी मंडळी फार झाली आहेत. म्हणजे तिने एक टोमणा मारलाय दीदीला पण आणि त्यांना पण. छे, असल्या विचारी मंडळीत मला तर गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे ते फक्त विचार करतायत, ते काही बोलत नाहीयेत. आणि त्यामुळे बेबीचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे लोक फक्त विचार करताय आणि मला मात्र गुदमरल्यासारखं होतं या सगळ्यामध्ये. आता पुढे आपण बघूयात पुढचा संवाद काय आहे. येस. सो नेक्स्ट आता डॉक्टर म्हणतायत की बेबी राजांना, बेबी राजे, तुम्हाला मागे मी एकदा स्वित्झर्लंड मधल्या एका नर्सची गोष्ट सांगितली होती. आता ते काहीतरी एक रेफरन्स देत आहेत किंवा काहीतरी मागचं आठवून बोलतायत. त्यावर बेबी म्हणते, एकदा का, पुष्कळ वेळा सांगितली होती. माद माझेल फ्लाविया, मी तिच्या डोळ्यांमध्ये बोटं घातली होती. ती तुमच्याकडे मोसिये करत धावत आली होती. म्हणजे हा खरं तर त्यांचाच किस्सा आहे की यांनी म्हणजे बेबीने तिच्या डोळ्यामध्ये अशी बोटं बिटं घातली होती. आणि अर्थात त्या ज्या नर्स आहेत तर त्या घाबरल्या असतील आणि त्या ओरडत आल्या होत्या. तर डॉक्टर म्हणतो की आणि मग मी तिची समजूत काढली होती. मी तिची समजूत कशी काढली हे ऐकायचं होतं नाही का तुम्हाला. आणि खरं तर डॉक्टरांनी त्या नर्सची समजूत काढली होती, ती कशी काढली, काय काढली, याच्यामध्ये बेबीला इंटरेस्ट होता. आणि आता कदाचित ते सांगतायत आपल्याला की समजूत कशी काढली होती ते. पुढे असं आहे, तुम्ही झाला आहात आता तितकी मोठी. म्हणजे तुम्हाला ते समजेल, मी जे काही बोललो होतो ते समजेल इतपत तुम्ही आता मोठ्या झालेल्या आहात. त्यामुळे आता तर मी तुम्हाला ते सांगू शकतो. फ्लाविया, हा माफ करा. हा दीदी, मी बसतो जरा. म्हणजे आता ते सांगत असतात पुढे आणि त्यांना आता बसून सांगायला कम्फर्टेबल असते म्हणून ते बसून सांगतात. आणि मी बसतो जरा असं म्हणून ते बसतात. दीदी म्हणतात, अरे म्हणजे ऑफकोर्स बसा ना, बसा ना डॉक्टर.
सॉरी जरा मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येत आहेत, पण आता ती सवय झाली आहे. मी प्रयत्न करेन की पूर्ण मराठीमधून बोलण्याचा. बघा ना डॉक्टर, तुम्हाला आम्ही किती वेळा सांगितलं की दरबारी रीतिरिवाज दरवाजा बाहेर गेले या वाड्यातून. म्हणजे आता खरं तर आपलं संस्थानिक जे आहे तर ते संस्थानिक नाहीये किंवा ते रीतिरिवाज पाळले पाहिजेत असं काही नाहीये. तर त्यामुळे ते रीतिरिवाज सोडून द्या आता आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ठिकाणी बसा. तर डॉक्टर असे म्हणतात की थँक्यू दीदी. मी निर्णयाबद्दल सांगत होतो. हा म्हणजे त्यांना असं आठवतं की आपण कशाबद्दल बोलत होतो, निर्णयाबद्दल बोलत होतो. नाही का? ही फ्लाविया मोठी वेडी होती. अगदी वेडी. माझ्याशी लग्न करायचं होतं तिला आणि डॉक्टर म्हणतात की तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. आता दीदीला हे पहिल्यांदाच कळतंय. मग ती होते आश्चर्यचकित. ती म्हणते डॉक्टर. त्यावर डॉक्टर म्हणतात आणि मग काय आम्हाला तुम्हाला आज आलं ना असंच एक पत्र मला आलं होतं. म्हणजे तुम्हाला कसं आता तुमच्या वडिलांचं पत्र आलंय सिमिलर म्हणजे त्याच पद्धतीने मला पण तेव्हाच्या काळामध्ये एक पत्र आलं होतं. दीदी विचारते कोणाचं पत्र? त्यावर डॉक्टर म्हणतात तुमच्या पप्पांचं म्हणजे अगेन महाराज साहेबांचं. महाराजांच्या परिवारामध्ये मी एकटाच का होतो? कोणीतरी महाराजांपर्यंत ही वर्दी पोहोचवली आणि महाराजांनी बंदी केली. बेबी म्हणते पण का? आणि डॉक्टर तुम्ही का ऐकलत महाराजांचं? म्हणजे तुम्ही का बरं ऐकलत? डॉक्टरांना ती म्हणते की इव्हन म्हणजे महाराजांनी काही पण सांगितलं असलं तरी पण तुम्ही का बरं ऐकलत ते? त्यावर डॉक्टर म्हणतात रागवू नका बेबी राजे. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे संवाद वाचल्यानंतर हे तर कळलं असावं की बेबी राजे जे आहेत त्यांना एकतर थोड्याशा स्पष्ट वक्त्या आहेत किंवा त्यांना पटकन राग वगैरे येतोय इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. दीदी थोड्याशा संयमी आणि शांत आहेत. डॉक्टर जे आहेत तर ते समजून सांगणारे वगैरे या रोल मध्ये आहेत सध्या. मी महाराजांचं ऐकलं नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवरती मृत्यूचं आव्हान स्वीकारत पडलेल्या तुमच्या मम्मीचं ऐकलं. म्हणजेच मी महाराजांचं नाही ऐकलं तर तुमच्या मातोश्रींचं किंवा तुमच्या मम्मींचं ऐकलं. महाराजांनी पत्रात 2च ओळी लिहिल्या होत्या. नोकरीवरून जा आणि लग्न करा. म्हणजे महाराजांनी जे पत्र पाठवलं होतं त्यामध्ये होतं की नोकरीवरून जा आणि तुम्हाला ते तसंही त्यांचं पत्र आलंच आहे त्यांच्याशी लग्न करा. आणि मग त्यानंतर पुढे असं आहे, नोकरीवरून जा आणि लग्न करा. आमचं लग्न ठरल्याचं सांगून मी मम्मींचा निरोप घ्यायला गेलो. माझ्याकडे मम्मींनी पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागले. त्यांच्या क्षीण हातांना ते पुसण्याची देखील शक्ती नव्हती. मम्मी म्हणाल्या, "डॉक्टर तुम्ही गेलात तर माझ्या पोरांना आई कुठली?" म्हणजे ते मम्मी म्हणजेच कोण महाराजांच्या पत्नी असाव्यात. तर त्या म्हणतायत की डॉक्टर तुम्ही जर नोकरी सोडून वगैरे गेलात, तर तुम्ही ज्या मायेने, ज्या प्रेमळतेने माझ्या मुलांचा सांभाळ करताय, तुम्ही गेलात तर मग नक्की माझ्या मुलांची आई कोण होईल किंवा त्यांना कोण अशा पद्धतीने सांभाळून घेईल. फ्लावियाचा म्हातारा बाप आनंदाने रडला होता. तुमची आई असहायतेने रडत होती. मी ती असहाय असवं असं म्हणजे अश्रू पुसायचं ठरवलं आणि पुन्हा फ्लावियाला भेटलो. तो कसा ठाऊक आहे तुम्हाला? म्हणजेच काय म्हणजे तो कसा तुम्हाला माहितीये का? म्हणजे मम्मींचं किंवा महाराजांच्या पत्नीचं हेच म्हणणं होतं की म्हणजे त्यांना कळलं होतं की त्यांचं मरण जवळ येतंय किंवा त्या आता खूप मोठ्या आजारामध्ये आहेत. त्यातून बऱ्या होतील की नाही माहिती नाहीये. हे सगळं त्यांना कळलं होतं. आणि म्हणूनच त्या म्हणतात की जर तुम्ही नोकरी सोडून गेलात तर मग माझ्या मुलांना कोण बघणार वगैरे आणि असं ते डॉक्टरांना म्हणतात. मग डॉक्टर काय करतात? डॉक्टर या सगळ्या मुलांना घेऊन जातात नाव्हियाकडे. बेबी म्हणते की मला म्हणजे मला पण घेऊन गेला होतात. तर डॉक्टर म्हणतात की होय तुम्हाला. एवढ्या एवढ्याशा होतात तुम्ही. एका प्रॅम मध्ये घालून तुम्हाला फ्लावियाच्या घरी घेऊन गेलो. तुमच्या हातात फुलांचा एक गुच्छ दिला होता. गुच्छासकट तुम्हाला उचलून मी आत नेलं तेव्हा फ्लाविया म्हणाली होती. म्हणजे त्या खूप लहान होत्या बेबी तेव्हा म्हणजे बेबी तेव्हा बेबी होता असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांना फ्लावियाने एखादा फुलांचा गुच्छ दिला होता. डॉक्टरांनी तो बेबीला उचलला म्हणजे फुलांचा गुच्छ पण त्यासोबत उचलला गेला. आणि मग फ्लाविया पुढे म्हणते हे हे 2 गुच्छ कशाला आणलेत? म्हणजे एक तर फुलांचा गुच्छ आणि एक बेबी. तुमच्या हातून तो गुच्छ मी फ्लावियाला दिला आणि सांगितलं, "फ्लाविया, मला हिची आणि हिच्या भावंडांची आई होऊन राहायचं आहे." म्हणजे ही बेबी असेल, दीदी असेल आणि इतर 2 प्रताप असेल, तर या म्हणजे या चौघांचं पण मला आई म्हणून राहायचं आहे, असं ते फ्लावियाला सांगतात. फ्लाविया संगमरवरी पुतळ्यासारखी एका जागी खिळून बसली होती. म्हणजे अगेन तुम्ही थोडंसं एक बघू शकता कल्पना करून, की म्हणजे फ्लाविया जी की काय म्हणे आपण डॉक्टरांशी लग्न वगैरे करू पाहते. डॉक्टर तिला जाऊन सांगतात, की मला हिची आणि याच्या भावंडांची काळजी वगैरे घ्यायची आहे. सो मग ती कशी काय म्हणजे स्तब्ध झाली असेल किंवा तिच्याकडे अर्थात काही शब्द नसतील बोलायला. ती अशीच उभी राहिली असेल. आतून फ्लावियाचा बाप व्हायलिनवर कसले तरी विलक्षण करून स्वर काढत होता. दॅट्स ऑल वगैरे असं काहीतरी ते म्हणत असतील. बेबी म्हणते लग्न या गोष्टींचा पप्पांना इतका का तिटकारा आहे बरं? म्हणजे त्यांना पण एक्झॅक्टली कळत नाहीये, की त्यांना लग्नाबद्दल काय एवढा इश्यू आहे किंवा काय एवढी समस्या आहे. तेव्हा दीदी म्हणते की थांब बेबी. पण डॉक्टर मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल?
मग दीदी विचारते की डॉक्टर नुसत्या म्हणजे की तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे विचार. ते मानेने होकार देतात. दीदी म्हणते मम्मीच्या डोळ्यातली असा अश्रू पुसण्याचा तुम्ही निर्णय घेतलात. त्यांचं दुःखच होतंय तुम्हाला. पश्चाताप होतोय. म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की महाराजांची पत्नी जी आहे म्हणजे जी की या सगळ्यांची मम्मी आहे. तर त्यांचं अश्रू पुसणं किंवा त्यांना त्या संकटातून मुक्त करणं किंवा त्यांची मुलं नीट सांभाळणं हे त्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय करून घेतलं होतं डॉक्टरांनी. ठीक आहे. सो म्हणजे तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय म्हणजे त्याचा पश्चाताप वगैरे होतोय का? तर डॉक्टर म्हणतात की एक क्षणभर देखील झाला नाही म्हणजे आतापर्यंत मी बघतोय पण एकदा पण मला या सगळ्याचा पश्चाताप नाही झालाय. आणि मग आता त्यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात की एक क्षणभर देखील झाला नाही मला पश्चाताप. उलट सारं आयुष्य जे आहे तर ते मी तृप्तीत घालवलेलं आहे, समाधानात काढलेलं आहे. महाराजांनी अनेक वेळा अपमान केला माझा, अनेक आपत्ती सुद्धा आल्या, अनेक संकट सुद्धा आली. मी अगदी कोरा राहिलो. दीदी तुमच्या मम्मीनी मला आयुष्यात एवढं मोठं प्रयोजन दिलं होतं ते म्हणजे आपण म्हणजे तुम्ही 4 जण किंवा तुम्ही 4 जण, तुम्ही 4 भावंड आणि आपण कशासाठी जगतो आहोत, काय करतो आहोत याचं उत्तर मला तुमच्याकडे बघून मिळायचं. आणि दीदी मी पुरुष असून आई होण्याचं भाग्य मला लाभलं. तुमची आई म्हणून जगलो मी. तुमच्या चिमण्या विश्वातली सुखदुःख तुम्ही तुमच्या पप्पांशी बोलला नाहीत कधी, पण माझ्याशी बोललात. म्हणजे तुम्हाला मी लहानपणापासून वाढवलं. तुम्ही तुझ्या पप्पांशी पण कधी नाही बोललात. ते सगळं मला सांगायचात किंवा मला तुम्ही तो मान द्यायचात. आणि मग पुढे असं आहे की प्रताप राजे, राजू भैया, बेबी यांची मला काळजी वाटत नव्हती. मला काळजी वाटत होती की तुमची. म्हणजे यांची तर मला जास्त काळजी कधी वाटली नाही. पण त्यातून देखील मी आता मुक्त झालो आहे. आता खरं सांगू, मला माझी काळजी वाटायला लागली आहे. पाखरांसारखी ठीक आहे, हां, पुढे. तर मला माझी काळजी आता वाटू लागलेली आहे. पाखरांसारखी भरभर हा पिंजरा सोडून तुम्ही सर्वजण जाणार आहात. म्हणजे तुम्ही तुमचं विश्व निर्माण करण्यासाठी तुम्ही इथून बाहेर पडाल. मग मला इतक्या वर्ष तुमची सवय झालेली आहे, तर मी काय बरं करावं? किंवा मी तुमच्या व्यतिरिक्त असा काही कधी विचारच नाही केला. मग मात्र माझ्या आयुष्यातला काही प्रयोजन नाही उरणार कारण तुम्हाला पाहणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं. आणि आता तुम्हीच नाही राहणार म्हटल्यावरती मग मी काय करणार? डॉक्टर कशासाठी जगता आहात तुम्ही? असं जर कोणी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर राहिलं नाही आता माझ्याकडे. म्हणजे आधी जर कोणी विचारलं की का जगताय तुम्ही? तुमच्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे? तर तुम्ही सगळेजण होतात. पण आता माझ्याकडे काहीच नाहीये सांगण्यासारखं. त्यावर दीदी बोलते की प्रताप, राजू, बेबी जातील. पण मी कुठे जाणार डॉक्टर? म्हणजे हे तिघं तर ठीक आहे जातील पप्पांनी बोलवले त्याप्रमाणे. पण मी मात्र कुठे जाणार? त्यावर डॉक्टर म्हणतात की तुम्हीही जाल दीदी. गेलं पाहिजे तुम्हाला. गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. आवेगाने मागल्या बाजूला पडदा बाजूला करत तिथे महाराज उभे असतात आणि सर्वांना आश्चर्य वाटतं म्हणजे जसं ते मागे पडद्याच्या मागे वगैरे उभं आहेत ते आपल्याला कळतं. आणि महाराज हे सगळं ऐकतात आणि महाराज म्हणतात की फारच अचानक आलो मी नाही म्हणजे मध्येच आलो नाही का मी म्हणजे तुमचं काहीतरी वेगळं एक चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये मी आलो असं नाही झालं ना. सगळ्यांनाच धक्का बसलेला दिसतोय. डॉक्टर कुणाला जायला सांगतायत म्हणजे सगळंच म्हणजे सगळीच चर्चा नाही ऐकलीये महाराजांनी थोडंफार काहीतरी शेवटचं ऐकलेलं आहे. तर डॉक्टरांना ते विचारतात की कुणाला तुम्ही जायला सांगताय ते डॉक्टर स्तब्ध होतात. बोलत का नाही डॉक्टर तुम्ही? मागाहून नोकर फळे घेऊन येतात. त्याला नुसतं इशाऱ्याने मी टेबलवर ठेव असं सांगितलं आणि तो निघून जातो किंवा ठेवून जातो. डॉक्टर म्हणतात बोलण्यासारखं काही नाही राहिलं आता. महाराज म्हणतात ठीक आहे. आपल्या सेवेचीही काही आवश्यकता राहिली नाही. म्हणजे अजूनही महाराज पण त्याच ह्याच्यामध्ये आहेत की ठीक आहे म्हणजे तुम्ही पण आता छान सेवा केली झालं आता सगळं. तुम्ही आता नाही थांबलात किंवा तुम्ही आता गेलात तरी पण चालेल वगैरे वगैरे. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की हे मीच आपल्याला सांगणार होतो युअर हायनेस म्हणजे हे खरं तर मीच बोलणार होतो की आता मी जातो म्हणून म्हटलं. तर महाराज म्हणतात असं राजीनामा देऊन निघाल्याचा मोठेपणा हवा आहे तुम्हाला. संध्याकाळपर्यंत लिहून आणा राजीनामा म्हणजे मी स्वतःहून नोकरी सोडतो वगैरे असं काही तुम्हाला दाखवायचं आहे का? असं असेल तर ठीक आहे राजीनामा वगैरे घेऊन या मग तुम्ही. बेबी म्हणते की पप्पा काय करता म्हणजे असं कसं बोलता तुम्ही इतकी वर्ष त्यांनी आम्हाला सांभाळलं आणि तुम्ही आता त्यांना असं बोलताय वगैरे असं बेबी विचारते. त्यानंतर पुढे आता महाराज म्हणतात तिला मध्येच थांबवून, "माझ्या वागण्याची चिकित्सा तुमच्याकडून व्हायला नको. मला माझं पत्र मिळालं का? म्हणजे मला हे नाही ऐकायचंय की माझं वागणं बरोबर वगैरे आहे की नाही. माझं पत्र तुम्हाला मिळालं का?" तर बेबी म्हणते, ते काय तिने सुरुवात करून टाकला होता ना त्या पत्राचा. तर "हो" असं म्हणते ती. महाराज म्हणतात, पत्राची अवस्था बघतात महाराज की असं गोळाबिळा करून फेकलाय. तर ते म्हणतात, "असं?" बेबी म्हणते, "पण पप्पा" महाराज म्हणतात, "तुमचं काय मत आहे?" हे या पत्राच्या अवस्थेवरून कळतंय मला. बेबी म्हणते, पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. यावर महाराज म्हणतात, की इंग्लंडच्या बोटीत 15 दिवस एकत्रच राहायचे आपल्याला तेव्हा सांगा.
म्हणजे आपण तसंही इंग्लंडला चाललोच आहोत, एकत्र वेळ घालवणार आहोतच, मग आता कशाला वाया घालवायचा वेळ, तिथेच सांगा की जे काय सांगायचंय ते. त्यावर बेबी असं म्हणते की इंग्लंडच्या बोटीत. त्यावर महाराज म्हणतात, ऐकलंय मी ते वाक्य, पुढे बोला. बेबी म्हणते, मला पुढे काही बोलायचंच नाहीये. यावर महाराज म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे, मग माझं ऐका. त्या माणसाशी मी लग्न करून देणार नाही तुला. तो प्रश्न आता तुमच्या इच्छेचा राहिला नाही आणि माझं त्याच्याशी लग्न झालं, असं बेबी म्हणते. तेव्हा महाराजांना आश्चर्य वाटते की असं कसं काय. ते म्हणतात, कधी झालं लग्न. तेव्हा बेबी म्हणते, ज्या दिवशी त्याची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हाच. महाराज म्हणतात, त्याला लग्न नाही म्हणत बेबी. मग दीदी बोलते की पप्पा काय बोलत आहे. यावर बेबी बोलते, आणि दीदी, यांच्यावर तू मला प्रेम करायला सांगतेस. प्रेम हा शब्द कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही, त्याच्यावर मला प्रेम करायला सांगतेस. म्हणजे अशा व्यक्तीशी, ती वडिलांना उद्देशून म्हणते की अशा व्यक्तीशी प्रेम करायचं तुम्हाला सांगतेस. यांना माहिती तरी का प्रेम म्हणजे काय असतं वगैरे वगैरे. ती चिडलेली आहे महाराजांवरती. महाराज म्हणतात, मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता नाही बेबी. आणि महाराज पण चिडतात मग आणि बोलतात की मला काही गरज नाही तुझ्या प्रेमाची विमाची. त्यावर बेबी म्हणते, तुम्हाला कोणाचीच प्रेमाची आवश्यकता नाहीये पप्पा. तुम्हाला आवश्यकता आहे फक्त अमर्याद सत्तेची. म्हणजे तुम्हाला प्रेमापेक्षा पण सत्ता महत्वाची आहे. तुमचं हे संस्थानिक महत्वाचं आहे, हे असं बेबी म्हणते. ज्या डॉक्टरांनी पोटच्या पोरांसारखं संगोपन केलं आमचं, त्यांच्या सेवेचं तुम्ही काय चीज केलं. आपण आत्ताच पाहिलं की महाराज डॉक्टरांशी कसे वागले, आणि त्यांना त्यांच्या सेवेचं तुम्ही काय चीज केलं, तेही पाहिलं आम्ही आत्ताच. बाबूळ झाडाला देखील फुले येतात, पण पप्पा, तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे पसरवण्याखेरीज काही नाही केलं. दीदी, चल चल माझ्या बरोबर, असं बेबी म्हणते. माझ्या झोपडीत तुला निवारा आहे. म्हणजे पप्पांच्या या मोठ्या बंगल्यात राहण्यापेक्षा आपण जाऊया तिथून. बंडाचे आई बाप गायी घोड्यांवर देखील पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतात. आपल्या हातांनी भाकर खाऊ घालतील तुला. म्हणजे इथे राहण्यापेक्षा आपण तिकडे राहूया, तिकडे सगळे लोक आपल्यावरती प्रेम करतील. महाराज म्हणतात, बेबी कोंडून ठेवेन तुला. आणि महाराजांना राग येतो जेव्हा बेबी असं काहीतरी म्हणते. तेव्हा ते म्हणतात की तुला कोंडून ठेवेन मी. त्यावर बेबी म्हणते, मग आतापर्यंत काय केलं तुम्ही. म्हणजे आतापर्यंत तर कोंडूनच ठेवलं होतं की, म्हणजे मला तसंही माझ्या मर्जीने काही करता येत नव्हतं. त्यावर महाराज म्हणतात की बेबी, त्या मोत्तद्दाराच्या मुलाशी तुला लग्न करता येणार नाही. त्यावर बेबी म्हणते, अनोळखी माणसाच्या मताला मला नाही मान द्यावासा वाटत. म्हणजे बेबी इतकी चिडली आहे की ती आता महाराजांना पण असं म्हणते की तुम्ही अनोळखी आहात, कोण तुम्ही, आपला काही संबंध नाही वगैरे वगैरे. तर महाराज म्हणतात, अनोळखी. बेबी म्हणते, अनोळखी नाही तर काय. तुम्ही आपल्या मुलांची कधी ओळख करून घेतली आहे. कधी मायेनं जवळ घेतल्याचं आठवतंय तुम्हाला. कधी पाठीवरून प्रेमाचा शाबासकीचा हात फिरलाय तुमचा. पगारी नोकर चाकरांनी आम्हाला वाढवलं. कुठं, कधी, केव्हा मिळाले आम्हाला प्रेम. राजाची पोरं पण प्रेमाची भीक मागत हिंडलो आम्ही. ज्यांनी घातली त्यांच्या मागून गेलो. इतका वैताग करायचं कारण काय. म्हणजे आतापर्यंत तुम्ही कधी आम्हाला ते प्रेम दिलंय का, जे अपेक्षित होतं आम्हाला, वडिलांचं प्रेम वगैरे नाही. ज्या लोकांनी आम्हाला प्रेम दिलं आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो. पण ती कोण होती, सगळी नोकरचाकर मंडळी होती, त्यांच्याकडून आम्हाला ते प्रेम मिळालं जे तुम्ही कधी दिलंच नाही. यावर दीदी म्हणते, बेबी, तिला मिठी मारत बेबीला. त्यावर महाराज म्हणतात, दीदी मुकाट्याने जाऊ दे तिला, असली मुलगी नको आहे घरात. म्हणजे बेबी जायला निघते एवढं सगळं बोलून, तर दीदी तिला अडवते आणि मिठी मारते. तर महाराज म्हणतात की जाऊ दे तिला, असं काही नकोय आपल्या घरामध्ये आपल्याला. बेबी म्हणते, पप्पा, हे शब्द पुन्हा ऐकून घेणार नाही मी. रागाने तिचे ओठ थरथरू लागतात, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. दीदी, चालले मी. बंडा मुंबईहून आला, म्हणजे तो जिच्याशी तिला लग्न करायचं आहे, की थाटाने लग्न करणार आहोत आम्ही, येशील ना लग्नाला माझ्या, ती दीदीला विचारते. अगं, देव करतो की नाही हे सगळं बऱ्यासाठीच करतो. आता तुला चालता येतं, उगीच नाही तिथपर्यंत आलं पाहिजे तुला. माझ्या लग्नाला दीदी तूच तूच माझी आई. तिला कडकडून भेटते, अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते. आणि बेबी तिला लग्नाचं आमंत्रणच देते थोडक्यात, आणि बोलते की तू माझ्या आईप्रमाणेच आहेस, तू लग्नाला आलीच पाहिजे. तिला ती मिठी मारते दीदीला बेबी, आणि निघून जाते वडिलांकडे एक असा वेगळा रागाने कटाक्ष टाकून. दीदी म्हणते, पप्पा काय होतं हो हे. महाराज म्हणतात की लग्न. दीदी म्हणते, जा जा. पप्पा, बेबीला परत बोलावून आणा. म्हणजे ती पप्पांना म्हणते की बेबी आता चिडलीये, तुम्ही तिला परत बोलावून आणा. आपण लग्न लावून देऊ बेबीचं. साऱ्या नंदनवाडीला आमंत्रण देऊया आपण. ह्या वाड्याची 15ही दालनं गजबजून जाऊ देत महाराज, गजबजून जाऊ देत माणसांनी. राजा आणि प्रजा ह्यातलं शेवटलं जे अंतर आहे तर ते पण तुटून जाऊ देत. सगळ्यांनी एकत्र येऊयात, हा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करूयात. म्हणजे दीदी साधारणतः एक सामंजस्याने या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करते.
त्यावर महाराज म्हणतात, दीदी बेबी गेली हे चांगलं झालं. यावर दीदी म्हणते, मुलींना कधी ना कधीतरी माहेर सोडायचंच असतं पप्पा, पण हे असं नव्हे, म्हणजे चिडून वगैरे नाही सोडायला पाहिजे माहेर मुलींनी. तिला जे काही असेल ते आपण तिचे लग्न लावून देऊयात आणि मग तिने आनंदाने जावं, असं दीदीचं म्हणणं आहे. माझ्यासारखी आयुष्यभर माहेरीच राहण्यासाठी जन्माला आलेली कमनशिबी मुलगी एखादीच, म्हणजे दीदी खरं तर असं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचं लग्न वगैरे नाही करायचंय किंवा ठरत नाही असं काहीतरी असावं. महाराज म्हणतात, तुलाही सोडून जायचंय हे घर, म्हणजे ते आता रागवलेले आहेत तर ते असं विचारतायत. दीदी म्हणते, नाही बाबा, मला कसं सोडून जाता येईल. यावर महाराज म्हणतात, दीदी तुला कल्पना करता येणार नाही, पण तुझ्या इतकं मला जगात दुसरं कोणीच प्रिय नाही. आयुष्यभर तुझी चिंता केली मी, असं महाराज म्हणतात. यावर दीदी म्हणते की मला ठाऊक आहे पप्पा, पण पप्पा बेबीने तुमचा काय अपराध केला आहे. फुलपाखरासारखी आहे बेबी, म्हणजे दीदी चांगली समजूतदार अशी आहे. ती म्हणते की मला माहितीये की तुम्हाला तुमचा माझ्यावर विश्वास आहे, तुमचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे, तुम्हाला माझी काळजी आहे, पण खरं तर बेबीशी तुम्ही असं का वागत नाही किंवा बेबीने काय चुकीचं केलं आहे. यावर महाराज म्हणतात, स्वस्त विश्रांती घे दीदी, फार ताण पडलाय तुला आज. दीदी, आयुष्यात मी कोणापुढेही तोंड पसरून विनंती केली नाही, कुणाच्याही रागलोभाची पर्वा केली नाही. जगातली कुठलीही आपत्ती सहन करीन मी, पण दीदी तू माझा तिटकारा करू नकोस. म्हणजे आतापर्यंत बेबी इतकं बोलली किंवा सगळेजण इतके रागवले, सगळं झालं, पण तरीही महाराजांना तितकासा फरक पडत नव्हता. पण त्यांचा दीदीवरती विशेष जीव असल्यामुळे खरं तर दीदीने काही आपल्याला बोलू नये किंवा असं असतं ना की बाकी जगाने काही बोललं तरी पण चालेल, पण या एका व्यक्तीने कधी माझा राग करू नये किंवा या व्यक्तीने कधी काही बोलू नये. आणि विशेषतः आपलं ज्या व्यक्तीवरती जास्त प्रेम असतं त्यांच्याबद्दल असतं. सिमिलरली आपल्यासाठी आपले आई वडील असतील किंवा आपली भावंड असतील, असं असू शकतं. तर त्याच पद्धतीने इथे आपण बघायला मिळतंय की महाराज आणि दीदी मधलं हे नातं आहे. दीदी म्हणते, पप्पा मला फक्त आश्चर्य वाटलं की तुमचं हे अंतःकरण इतरांच्या वाट्याला का येऊ नये. म्हणजे तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने चिंता करताय माझी किंवा माझ्याशी जेवढ्या प्रेमाने वागताय, तेवढं तुम्ही इतरांची का नाही वागत. त्यावर महाराज म्हणतात, ते विचारू नकोस मला दीदी, विश्रांती घे. ते काही तुम्हाला विचारू नकोस, तू फक्त आता विश्रांती घे. दीदी म्हणते, मला हे कळलंच पाहिजे पप्पा, मला हे समजूच शकत नाही, 4 मुलांच्या एकीवर माया आणि बाकीची डोळ्यांसमोर देखील नको, हे काय आहे. समजूच शकत नाही, मला समजूच शकत नाही. म्हणजे तुमचा माझ्यावर इतका जीव आहे आणि इतर प्रताप असेल, राजू असेल किंवा बेबी असेल, यांच्यावरती तुमचा एवढा रागराग का बरं आहे. तर त्यावर महाराज म्हणतात, ठीक आहे, ऐक तर, कधीतरी हे तुला समजायलाच पाहिजे होतं दीदी, पण एक वचन दे. त्यावर दीदी म्हणते की कसलं वचन, कोणतं वचन. महाराज म्हणतात की हे समजल्यावर तू माझा तिटकारा करणार नाहीस किंवा माझा रागराग करणार नाहीस तर मी सांगतो तुला. दीदी म्हणते, ते समजल्याशिवाय मी वचन कसं काय देऊ, म्हणजे तुम्ही आधी सांगा बरं याच्या मागचं कारण काय आहे, मग पुढे आपण वचनाचं बघू. राजू, प्रताप, बेबी, काय असा अपराध केलाय त्यांनी तुमचा की तुम्ही त्यांचा एवढा रागराग करता. यावर महाराज म्हणतात की मला सर्वांनीच अपराध केलाय, तू देखील. दीदी म्हणते की मी पण. महाराज म्हणतात, हो, तू बेबीच्या लग्नाला तू पाठिंबा दिलास, म्हणजे तो पण एक प्रकारचा अपराधच झाला की. दीदी म्हणते की हो, आणि अजूनही मला त्यात काही चूक वाटत नाही, पण बेबीवरचा तुमचा राग आजचा नाही, तिच्यावर तुम्ही कधीच प्रेम केलं नाही, म्हणजे बेबीवर तुम्ही रागवल्यात हे काही लग्नामुळे वगैरे नाही. याच्या आधी पण तुम्ही बेबीचा रागरागच केलेला आहे, तर नक्की याच्या मागचं कारण काय आहे असं दीदी त्यांना विचारते. ओके, सो पुढे असं आहे की महाराज म्हणतात, तुझ्याखेरीज मी कोणावरही प्रेम केलं नाही. दीदी म्हणते, असं कसं शक्य आहे, मम्मीवर नव्हतं का तुमचं प्रेम. महाराज म्हणतात, तुझा जन्म होण्यापूर्वी होतं, त्यानंतर मला कधीच तिच्याबद्दल प्रेम वाटलं नाही. दीदी म्हणते, पण असं प्रेम नष्ट कसं काय होऊ शकेल. यावर महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यात हे घडलं. दीदी म्हणते, पण मम्मीचं तर तुमच्यावरती प्रेम होतं ना. यावर महाराज म्हणतात, ती फक्त मला भीत होती. आता अर्थात म्हणजे महाराजांचा स्वभाव एकंदरीत बघता त्यांची वाईफ त्यांना भीत असावी हे आपण अंदाज लावू शकतो. त्यानंतर दीदी म्हणते की पण तरी सुद्धा तुमचं एकमेकांवर प्रेम होतं ना. होतं होतं म्हणा पप्पा. यावर महाराज म्हणतात, नव्हतं, कधीही नव्हतं. दीदी म्हणते, पण प्रेमाशिवाय तुम्ही एकत्र राहिलात कसे. नाही पप्पा, मला सहन होत नाहीये हे. एकदा म्हणा, पुन्हा आठवून पहा, असं कसं शक्य आहे. यावर महाराज म्हणतात, यावर दीदी पुन्हा म्हणते, दूर व्हा, दूर व्हा पप्पा. म्हणजे ती मम्मीच्या फोटोकडे बघते, तिला एवढं वाईट वाटतं की म्हणजे आपल्या मम्मीवर सुद्धा ज्या व्यक्तीने प्रेम नाही केलं, इतर भावंडांवरती पण नाही या व्यक्तीने प्रेम केलं, असं कसं काय होऊ शकतं. मम्मी, का का राहिलीस ग तू या वाड्यामध्ये, म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम नसताना किंवा तुझं त्यांच्यावर प्रेम नसताना का बरं तू या वाड्यामध्ये राहिलीस. भीतीपोटी. भीती पप्पा, आयुष्यभर ही भीती उराशी बाळगत राहिली मम्मी, आणि म्हणून ती आजारी पडली. तिला औषध हवं होतं ते भीतीवरचं, तिला हजारो रुपयांची औषधं दिली तुम्ही,
पण एक क्षणाचं प्रेम दिलं असतं ना तर आमची मम्मी नसती सोडून गेली आम्हाला. या वाड्याला लाथ मारून का नाही बाहेर निघून गेलीस मम्मी? का का घाबरलीस आणि कशाला घाबरलीस तू? असल्या प्रेमशून्य माणसाची पत्नी म्हणून का स्वतःची विटंबना करत राहिलीस? म्हणजे दीदीला खूप राग येतो की म्हणजे मम्मीने या व्यक्तीसाठी किंवा या सगळ्यांसाठी इतकं केलं, पण या व्यक्तीला त्याची कदरच नाहीये किंवा त्याचं साधं तिच्यावरती प्रेम पण नव्हतं, हे ऐकून तिला खूप राग येतोय. महाराज म्हणतात, माझं ऐक दीदी. दीदी म्हणते, काय ऐकायचंय तुमचं? तुमची घृणा यायला लागली आता मला, म्हणजे तुमचा राग येऊ लागलाय, तुमची घृणा येऊ लागली, तुमच्यावरती अजिबात प्रेम नाही वाटत आता मला. तुम्हाला हा राजवाडा हे वातावरण अपवित्र तुमचा हा राजवाडा हे वातावरण अपवित्र अमंगल झाल्यासारखं वाटायला लागलंय. मी दारिद्र्यात राहीन पप्पा, पण अपवित्र वातावरणामध्ये राहणार नाही. महाराज म्हणतात, कुठे चाललीस? दीदी म्हणेल, वाट फुटेल तिथे. म्हणते की वाट फुटेल तिथे, म्हणजे तिकडे पण रस्ता मिळेल तिकडे. महाराज म्हणतात, म्हणजे त्या उनाड इसमाकडे? दीदी, तुझ्यापासून खोटेपणाची अपेक्षा केली नव्हती मी. म्हणजेच उनाड इसम म्हणजे आता डॉक्टर लक्षात घ्यायचा आहे इथे. दीदी म्हणते, मी काय खोटेपणा केला आता? महाराज म्हणतात, तू म्हणाली होतीस की त्यांच्याबद्दल केवळ एक कलावंत म्हणून तुला आदर आहे. ठीक आहे, हे वेगळं काहीतरी आहे. त्यांच्याबद्दल तुला फक्त एक कलावंत म्हणून आदर आहे. पण तुझं प्रेम आहे त्याच्यावर, सॉरी डॉक्टरांबद्दल नाही, हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल आहे. दीदी म्हणते, होय, पण मला त्यांच्या आयुष्याचा नाश करायचा नव्हता. संसार उभा करायचं सामर्थ्य माझ्या दुबळ्या शरीरामध्ये आहे असं वाटत नव्हतं मला. म्हणूनच खरं तर त्यांनी लग्न नव्हतं केलं असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा त्या कमजोर आहेत शरीराने वगैरे, सो त्यांनी लग्न नाही केलं. आणि त्यापेक्षा पप्पा, तुमच्यासाठी हे घर सोडायचं नव्हतं मला. म्हणजे खरं तर सगळे जरी गेले तरी पण मला तुमच्यासोबत नेहमी राहायचं होतं. पण आता जेव्हा तिला कळलंय की एक्झॅक्टली महाराज कसे आहेत, तर त्यानंतर मात्र तिला आता त्यांच्याबरोबर राहायचं पण नाहीये. बेबी गेली, उद्या प्रताप राजूही जातील, मग तुम्ही एकटे एकटे राहाल. मम्मीचे अश्रू डॉक्टर साहेबांनी पुसले आणि ते आजन्म अविवाहित राहिले. तुमचे अश्रू पुसत मी तुमची मुलगी म्हणून नव्हे पप्पा, पण तुमची आई म्हणून राहणार होते. पण तुम्हाला कधीच समजू शकलं नसतं ते. पप्पा, प्रकाशाच्या लेकरांना ह्या अंधार कोठडीमध्ये त्यानं जन्माला घातलं. त्यांना प्रकाशाकडेच गेलं पाहिजे. थेंबभर पाण्याला देखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते. पप्पा, माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे. जीवनाच्या त्या प्रकाशामध्ये न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे. जाते मी पप्पा. संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील, आणि संजय ते कलावंत आहेत आणि ती संजयकडे चाललेली आहे. आणि अगेन संजय बद्दल पण महाराजांच्या मनामध्ये राग आहे, हे आपल्याला इथे कळतं. महाराज म्हणतात, कुठे? तर दिदी म्हणते, पृथ्वीच्या पाठीवर जिथे असतील तिथून त्यांना शोधून मी काढीन. म्हणजे ते कुठे आहेत हे तिला माहिती पण नाहीये, पण तिला त्यांच्याकडे जायचं आहे, कारण तिला पप्पांकडे राहायचं नाहीये आता. तितकं सामर्थ्य आलंय माझ्या पायामध्ये, आता संपूर्ण संपूर्ण बरं वाटतंय मला. गुड बाय पप्पा, असं म्हणते ती आणि जाते. महाराज म्हणतात, सुभानराव. अत्यंत अस्वस्थ होतात ते, कारण ज्यांच्यावर त्यांनी आतापर्यंत खूप जीव लावला ती मुलगी सुद्धा त्यांना सोडून गेलीये. सुभानराव एनडीच्या वेशामध्ये येतात. हे सहन नाही होत मला. सुभानराव म्हणतात, काय युअर हायनेस? महाराज म्हणतात, हा प्रकाश. ओढून घ्या सगळे पडदे, हा प्रकाश आता मला सहन होत नाहीये, सगळे मला सोडून चाललेले आहेत, मला त्या काळोख्यामध्ये जाऊ द्या. सुभानराव मग त्या पद्धतीने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सगळे खिडक्या वगैरे ओढू लागतात आणि काळोख होऊ लागतो, म्हणजेच नाटक आता बंद होऊ लागतं. आणि महाराज जे आहेत तर दिदीच्या आठवणीमध्ये दिदीच्या खुर्चीमध्ये बसतात. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पाठ आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे तिचे छटा पाहायला मिळत आहे, त्याचा स्वभाव पाहायला मिळतोय. बेबीचा एक वेगळा काहीतरी विचार आहे किंवा दिदीचा एक वेगळा विचार आहे. आतापर्यंत दिदीची की पप्पांना खूप जास्त साथ द्यायची, सपोर्ट करायची, त्यांच्यावरती प्रेम करायची. पण जेव्हा पप्पांची खरी बाजू कळली, जेव्हा त्यांना कळलं की त्यांचं आणि आईचं नातं कसं होतं, तेव्हा खरं तर तिने पप्पांना पप्पांना सोडण्याचा एक निर्णय घेतला आणि ती सुद्धा त्या नवीन जगामध्ये जाऊ लागली. तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हे नाटक किंवा त्या नाटकातला हा भाग आवडला असेल. एक्झॅक्टली नाटक काय आहे ते तुम्हाला आता पूर्ण नाटक बघूनच कळेल. पण इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल, आय होप सो. आणि तुमचा काही वेगळा विचार आहे का याचा निष्कर्ष मांडताना, हे पण नक्की सांगा. बाकी धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.